सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान या संदर्भातला शासन निर्णय आलेला आहे आणि या अभियानात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टप्पा 2 ला प्रारंभ होत आहे. मित्रांनो, या अभियानाचं स्वरूप गेलं शैक्षणिक सत्र 23-24 आणि हे शैक्षणिक सत्र 24-25 यामध्ये पूर्णतः बदल आहे. गेल्या वर्षीच्या या अभियानामध्ये आणि आताच्या अभियानामध्ये स्वरूपात काय बदल आहे यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. बघूया मित्रांनो बघा अभियानाचं स्वरूप. अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणदान देण्यात येईल. अर्थात ही स्पर्धा आहे मित्रांनो, आणि अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या आपण गेल्या वर्षी देखील बघितलं, अगदी निकोप स्पर्धा होती या अभियानामध्ये आणि ह्या वर्षी देखील आपली तशीच निकोप अशी स्पर्धा असणार आहे. आणि यामध्ये अभियानाच्या स्वरूपामध्ये मात्र खूप मोठा बदल झालेला आहे. काय बदल झाला तर सगळ्यात पहिलं बघा, अभियानामध्ये पायाभूत सुविधा 33 गुण आहे, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी 74 गुण आहे, म्हणजे 33 आणि 74 107, आणि शैक्षणिक संपादनाला 43 गुण आहे. असं 150 गुणांचं ह्या वर्षी हे अभियान आहे. 150 गुणांचं ह्या वर्षी हे अभियान आहे. गेल्या वर्षीचा जर विचार केला मित्रांनो तर गेल्या वर्षी हे अभियान फक्त 100 गुणांचं होतं. आपल्या लक्षात असेल तर बघा, मी तुम्हाला दाखवत आहे, विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग 60 गुण होते. आणि ब भाग होता शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग, याला 40 गुण होते. असं 100 गुणांचं गेल्या वर्षीचं हे अभियान होतं. मात्र या वर्षी मात्र 150 गुण आहे आणि अ, ब आणि क हे 3 भाग दिलेले आहे. मित्रांनो बघा, यावर्षी सुरुवात आहे वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, प्रयोगशाळा याला 3 गुण देण्यात आलेले आहे. त्यानंतर मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय 2 गुण आहे. आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन याला 1 गुण दिलेला आहे. मित्रांनो, स्वच्छता विषयक स्थितीला 2 गुण दिलेले आहे. त्यानंतर शालेय फर्निचर याला 1 गुण दिलेला आहे. सुरक्षा, तरतुदी आणि व्यवस्थापन 3 गुण आहे. पर्यावरण पूरक शाळा, बांधकामे व वृक्ष संवर्धन 4 गुण दिलेले आहे. क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा याला 1 गुण दिलेला आहे. ICT पायाभूत सुविधा याला 3 गुण आहे. यावरून आपल्याला कुठं भर द्यायचा हे लक्षात येईल. शैक्षणिक साधन सामुग्री 3 गुण दिलेले आहे. मित्रांनो, याच्यामध्ये दृकश्राव्य साधने दिलेले आहे. त्यानंतर 10वा आहे अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सजावट, सुविचार याला 4 गुण दिलेले आहे. त्यानंतर पुढचा आहे 12वा परसबाग विकास व उपयुक्तता. नुसतं परसबाग असून चालणार नाही तर उपयुक्तता पण आहे. त्याला विभागणी दिलेली आहे की शालेय आवारात परसबागेची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जातो 3 गुण. परसबाग आहे पण भाजीपाला संवर्धन केले जात नाही 2 गुण, आणि परसबागच नसेल तर 0 गुण. असं 5 गुण परसबागेला दिलेले आहे. गेल्या वर्षी माझ्या माहितीनुसार 2 गुण होते परसबागेला. आणि 13वा आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाबाबत केलेली जनजागृती, शाळेच्या दर्शनी भागावर लावलेले फ्लेक्स, माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, लोकसेवा हमीमधील सेवा आणि अधिकार अधिनियम याला 1 गुण दिलेला आहे. मित्रांनो, असं 33 गुणांचं हे मूल्यांकन आहे. ब आहे शालेय ध्येय धोरण अंमलबजावणी 74 गुणाला आहे. मित्रांनो, आणि याच्यामध्ये बघा कुठं आपण लक्ष द्यावं, शाळेच्या लक्षात येईल म्हणून आपण शासन निर्णय आल्याबरोबर हा व्हिडिओ तयार करत आहोत. आधार वैधता, सरळ प्रणाली उपयोगिता, माहिती अद्ययावतीकरण, UDIS प्रणालीवरील नोंदी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग 10 गुण आहे. मित्रांनो, तब्बल त्याची विभागणी खाली दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ थांबून ती विभागणी पहा. महावाचन चळवळ, मागील वर्षी या अभियानात घेतलेल्या आलेल्या शक्ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग. आपण महावाचन चळवळ
घेतली होती आणि त्यामध्ये शपथ घ्यायची होती आणि त्याचा आपल्याला फोटो टाकायचे होते, ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे. सगळा याचा रेकॉर्ड 10 गुणाला आहे मित्रांनो. त्यानंतर 7 गुण आहे शासकीय कार्यालयातील सहभाग. उदाहरणार्थ मेरी माटी मेरा देश, ग्रंथालयाचा उपयोग, पाठ्यपुस्तक, विद्यार्थी मूल्यमापन चाचणी, आयोजन, स्त्री पुरुष समानता, मतदार प्रचार प्रसार, विविध महत्त्वपूर्ण विषयावरील शपथ. उदाहरणार्थ गणवेश वाटप, तंबाखूमुक्त भारत, कुष्ठरोग निर्मूलन, आनंददायी शनिवार, व्यवहार ज्ञान, कृषी घटक, या सगळ्या बाबीला 7 मार्क आहे. त्यानंतर मित्रांनो चौथी याच्यातला मुद्दा आहे 5 मार्कासाठी समिती स्तर. मग वेगवेगळ्या समित्या, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधार, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती, आणि ह्या सगळ्या समित्या प्रत्यक्षात कार्यरत आहे का, त्याचे रेकॉर्ड आहे का, आणि त्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होती का, सगळ्याला 5 गुण आहे. विद्यांजली पोर्टल, शिक्षण सप्ताह सुरू आहे सध्या आणि उद्याचा शेवटचा दिवस शिक्षण सप्ताहामध्ये 7वा दिवस विद्यांजली पोर्टलसाठी आहे आणि याच्यात 10 मार्क आहे मित्रांनो विद्यांजली पोर्टलला. म्हणून सगळ्यात अगोदर तुमच्या शाळेची विद्यांजली पोर्टलवर नोंदणी आहे का. पोर्टल याला नोंदणीला 3 मार्क आहे. पोर्टलवर मागणी नोंदवली का तुम्ही, 5 मार्क आहे. काय मागणी नोंदवली, याला पोर्टलवर मागणी नोंदवायची आपल्याला. याच्या संदर्भातले आपले व्हिडिओ आहे, विद्यांजली पोर्टल संदर्भातले मागणी कशी नोंदवायची त्याची देखील व्हिडिओ आहे. संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतली का. आता हे आपल्या हातात नाहीये, पण त्याला 2 गुण आहे. जर तुम्हाला मागणी केली तुम्ही आणि जर मिळाले असेल तर 2 गुण आहे. नसता हे 8 गुण तर तुम्हाला सहज मिळू शकतात, नोंदणी असेल आणि तुम्ही मागणी नोंदवलेली असेल तर. बघा विद्यांजली पोर्टलची मागणी किती महत्त्वाची, 10 गुणांसाठी आहे. त्यानंतर पुढचे 10 गुण आहे शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक विहित वेळेत सादर करणे. शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक विहित वेळेत सादर केली जाते, 1 गुण. समग्र प्रगती पुस्तक ची अंमलबजावणी 5 गुण आणि शाळेत किमान 1 NSQF अनुरूप अभ्यासक्रम चालवला आहे 4 गुण, असं 10 गुणाला आहे मित्रांनो हे. त्यानंतर पुढं पर्यावरण विषयक जागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती 1 गुणाला आहे. विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके अद्ययावतीकरण 1 गुणाला आहे. शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्ययावतीकरण स्थिती याला 11 गुण आहे. त्या 11 गुणांची विभागणी देखील खाली दिलेली आहे. शालेय दप्तराचे साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन व अद्ययावतीकरण याला 1 गुण आहे. शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासास उपयोग याला 1 गुण आहे. त्यानंतर 12 आहे मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढली का तुमची, याला 2 गुण आहे मित्रांनो. गळती कमी झाली का तो पण विचार केला जाणार आहे. पुढचा आहे 13वा आहे रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी अंमलबजावणी कशी करतात, 1 गुण आहे. पात्र विद्यार्थी लाभार्थी शिष्यवृत्ती सवलत योजना सद्यस्थिती याला 1 गुण आहे. शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी कोणते कार्यक्रम आयोजित केले. त्यानंतर असाक्षर व्यक्तीचा सध्याचा जो आपला कार्यक्रम सुरू आहे त्यामध्ये असाक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण केलं का. स्वयंसेवक नियुक्ती, असाक्षर व्यक्तीचं अध्ययन अध्यापन आणि असाक्षर कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार तुम्ही कसा केला याला 3 गुण दिलेले आहे मित्रांनो. मग या संदर्भानं आपलं काम प्रत्यक्षात त्याचा पुरावा NILPच्या पोर्टलवर आपण नोंदणी केली का ते सगळं इथं बघितलं जाईल. आणि पुढचे 43 गुण शैक्षणिक संपादनूक. आपण जे म्हणत होतो की शैक्षणिक संपादनुकीवर गेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 1 लाख कमी मार्क्स होते, इथं मात्र तब्बल 43 गुण दिलेत मित्रांनो. आणि त्याची विभागणी बघा 12 गुण आहे विषयनिहाय विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती साध्यता, लर्निंग आउटकम आणि पॅट नुसार याला 12 गुण दिलेले आहे मित्रांनो. बघा त्याची विभागणी दिलेली आहे. इंग्रजी विषयाच्या अध्ययन स्तर स्थिती 4 गुण, त्या 4 गुणची विभागणी अतिउत्तम 4, उत्तम 3, चांगला 2, समाधानकारक 1, असमाधानकारक 0. 9वी पर्यंत आपण पायाभूत चाचणी घेतलेली, पॅड घेतलेली आणि त्याचे गुण बघितले जाणार आहे. म्हणून हे गुण तुम्ही परीक्षा घेतलेली सगळ्या शाळांनी अवश्य आहे आणि घेतलेल्याच आहे सगळ्या शाळांनी. पेपर तपासलेले आणि ते पेपर तपासून त्याचे गुण
पॅडबॉटमध्ये नोंदलेले अवश्य आहे मित्रांनो. कारण तसं आपल्याला इथं त्यांनी विचारलेलं आहे की अध्ययन स्थिती काय आहे आणि सगळे प्रूफ दाखवावं लागेल. गणितीय क्षमताचा अध्ययन स्तर वरील प्रमाणेच 4 गुण अतिउत्तम आणि भारतीय एका भाषेतील म्हणजे तुमची शाळा ज्या माध्यमाची, मराठी माध्यमाची शाळा असेल तर मराठी माध्यम 4 गुण, तर मराठीसाठी. त्यानंतर 5वी 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण NMMS विद्यार्थी संख्या त्यानुसार 2 गुण, 5वी 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण 1 गुण आणि NMMSला उत्तीर्ण विद्यार्थी 1 गुण. स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षाचा सहभाग. स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षात प्रभावी अंमलबजावणी झाली का? 3 गुण आहे 5 पैकी. स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग याला 2 गुण आहे. त्यानंतर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संख्या. सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षेतील सहभाग 4 गुण आहे आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावर विविध आयोजन, अध्ययन, अक्षम विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम म्हणजे आपण पायाभूत चाचणी घेतली, मग जे त्याच्यामध्ये जे लक्षात आलं आपल्या काही विद्यार्थी मागे राहिलेले आहे, अध्ययन अक्षम विद्यार्थी, अभ्यासात मागे राहिलेले दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी काय घेतलं याला 4 गुण आहे. अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यापैकी स्वतंत्र 2 गुण आहे आणि सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा आयोजन 2 गुण आहे. शालेय विद्यार्थी उपस्थिती 90% जास्त असेल तर याला 1 गुण दिलेला आहे. ऐतिहासिक वस्तू जतन, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील उद्दिष्ट प्राप्तीकरिता याला 2 गुण दिलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी भाषा विषयक क्षमतांची काय स्थिती आहे? 4 गुणाला आहे. भाषण क्षमता, वाचन क्षमता, लेखन क्षमता, गणितीय क्षमता ह्या सगळ्या प्रत्येक क्षमतेला 1-1 मार्क दिलेला आहे मित्रांनो. क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य 5 गुण आहे आणि विभाग स्तराला 1 गुण, तालुका स्तराला 1, जिल्हा स्तराला 1, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तर अशी विभागणी केली. इयत्ता निहाय विद्यार्थ्यांच्या सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी तसेच 10वी 12वी 5वी 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न याला 2 गुण आहे. त्यानंतर मित्रांनो दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती, वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या दिलेल्या या शिष्यवृत्त्यांना 2 मार्क आहे. असे एकूण 43 मार्क आणि म्हणजे अ ब क हे 3 मिळून 150 गुणांचं या वर्षीचं मूल्यांकन आहे मित्रांनो. या पद्धतीनं संपूर्ण याचं स्वरूप बदललेलं आहे या योजनेचं, या स्पर्धेचं. हे सगळं स्वरूप आपण लक्षात घ्यावं, यानुसार आपल्याला तयारी करणे आहे. या अभियानाचं स्वरूप असं आहे मित्रांनो. तर आपण या 3ही टप्प्यावर म्हणजे पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादनूक या 150 गुणांसाठी आपण प्रयत्न करूया. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.